मी आपल्याला सांगितलं, कृष्णराज महाडिक यांची उमेदवारी अजून निश्चित झालेली नाही आहे, कुणाचीच झालेली नाही आहे. हा सर्वस्वी निर्णय मुख्यमंत्री महोदयांचा आहे आणि याच्या पाठीमागची पार्श्वभूमी सुद्धा मी आपल्याला सांगितलेली आहे. राजेश क्षीरसागर यांचा राईटफुल क्लेम त्या जागेवर असणं स्वाभाविक आहे, कारण ते शिवसेनेचे या विभागाचे आमचे नेते आहेत. सत्यजित कदम यांनी चांगलं मताधिक्य घेतल्यामुळं नाना कदम यांच्यासाठी आम्ही प्रयत्न केलेला आहे. कृष्णराज महाडिक यांची विचारणा झाल्यामुळं कृष्णराज महाडिक यांना आम्ही मुख्यमंत्री महोदयांची भेट घालून आणलेली आहे. यामध्ये अजून उमेदवारी निश्चित झाल्याचा कुठलाही निर्णय झालेला नाही. नानांच्या उमेदवारीबद्दल बोलत असताना शिवसेनेच्या काही नेत्यांनी त्या ठिकाणी कृष्णराज महाडिकांच्या बद्दल माहिती विचारली. कृष्णराज महाडिकांच्या लोकप्रियतेचा किंवा त्यांच्या संपर्काचा किंवा त्यांच्या सामाजिक कार्याचा या निवडणुकीमध्ये फायदा होईल का, अशा पद्धतीची विचारणा माझ्याकडे केली. आणि काहींनी त्यांना उमेदवारी मिळाल्यास काय होईल असाही प्रश्न माझ्यासमोर उपस्थित केला. आता स्वाभाविकपणानं कृष्णराज महाडिकांचं काम हेही आपल्याला सर्वांना माहिती आहे आणि समोरून प्रश्न उपस्थित झाल्यामुळं मी त्यांना सांगितलं की चांगलं काम करतोय आणि निश्चित उमेदवारी मिळाली तर तोही चांगलं परफॉर्म करू शकेल असं मी सांगितलं. त्या नेत्यांनी कृष्णराज महाडिकांची एकदा मुख्यमंत्री महोदयांची भेट घालून द्या अशा पद्धतीच्या सूचना केल्या. खरं पाहता सत्यजित कदम यांना उमेदवारी मिळावी यासाठी आम्ही गेलो. यामध्ये कुठेही राजेश क्षीरसागरांना डावललं जावं किंवा त्यांच्याबद्दल काही निगेटिव्ह बोलणं किंवा त्यांच्याबद्दल काही वेगळ्या भूमिका मांडणं हे बिलकुल आम्ही केलेलं नाहीये. एक आमचा कार्यकर्ता, ताकदीचा कार्यकर्ता नाना कदम हा गेले 5 वर्ष तिथं प्रयत्न करतोय, गेले 2.5 वर्ष खूप प्रयत्न करतोय आणि त्याच्या मनामध्ये भावना येऊनही माझ्यावर अन्याय झाला म्हणून मी त्याच्यासाठी तिथं गेलो होतो. आम्ही सीएम साहेबांना विनंती केली की नानाज कदमांचा सुद्धा विचार व्हावा. असं आम्ही म्हटलो नाही की तुम्ही राजेशजींना डावला किंवा काय करा आणि नानांना उमेदवार द्या. आम्ही विनंती करायला गेलो. आमची भावना होती, आमची भूमिका होती आणि पक्षाला सांगून किंवा साहेबांना सांगून आम्ही गेलेलो होतो. आणि त्यानुसार परवा दिवशी कृष्णराज महाडिक यांना घेऊन मी मुख्यमंत्री महोदयांची भेट घेतली. कृष्णराज पहिल्यांदाच मुख्यमंत्री महोदयांना भेटला. त्यांनी त्याची विचारपूस केली, माहिती घेतली आणि त्यांना प्रभावी वाटलं किंवा चांगला काम करणारा मुलगा आहे, असा मुलगा प्रक्रियेमध्ये असणं स्वाभाविक आहे. परंतु आपल्याला माहिती आहे, वर्षा बंगला असेल किंवा सागर बंगला असेल, बाहेर पत्रकार कॅमेरे मोठ्या संख्येनं असतात आणि त्यांनी दुसऱ्या दिवशी अशी बातमी चालवली की कृष्णराज महाडिकांचं नाव निश्चित झालं. मी आज आपल्यासमोर सांगतो की अजून कुठल्याही पद्धतीचं नाव कुणाचंही निश्चित झालेलं नाही आहे. आमच्याकडं मागणारे 3 उमेदवार आहेत आणि म्हणून मी ही भूमिका मांडण्यासाठी आपल्यासमोर आलोय की यामध्ये काल राजेश क्षीरसागर साहेबांच्या कार्यकर्त्यांनी जे मेळावा घेतला त्यामध्ये अशी भूमिका घेतली की राजेशजींना उमेदवारी नाही मिळाली तर मग आम्ही अमुक करू, दक्षिणमध्ये डॅमेज होईल. खरं म्हणजे आपण महायुती म्हणून इथं सगळेजण काम करतो, चांगलं काम करतोय. पुन्हा महायुतीचं सरकार राज्यामध्ये आलं पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करतोय. कोल्हापूर जिल्ह्याची परिस्थिती अतिशय चांगली आहे. म्हणजे 10च्या 10 उमेदवार महायुतीचे निवडून येतील अशी परिस्थिती असताना आपापसात कुठं मतभेद किंवा गैरसमज होऊ नये, डॅमेजची भाषा होऊ नये. डॅमेज त्यांनी करणार म्हटलं तर आमच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये सुद्धा काही शंका येऊ शकतात. भविष्यात उद्या जर त्यांना उमेदवारी मिळाली तर आम्ही अशी भूमिका घेणं योग्य असणार नाही. माझ्याही कार्यकर्त्यांनी संयम पाळला पाहिजे आणि म्हणून मी आज इथं हे सांगण्यासाठी आलेलो आहे की उमेदवारी अजून निश्चित झालेली नाही. हा सर्वस्वी निर्णय सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांचा आहे. जर राजेश क्षीरसागर साहेबांना उमेदवारी मिळाली तर मी त्यांचा प्रचार प्रमुख असेन. आमची सगळी महाडिक परिवाराची ताकद, भारतीय जनता पार्टीची ताकद ही सगळी राजेशच्या बरोबर असेल. जर सत्यजित कदम नाना यांना उमेदवारी मिळाली तर राजेशजींचं काय पुनर्वसन असेल किंवा त्यांचा काय पुढचा अधिकार असेल ते त्याच्या बाबतीत निर्णय घेण्याचं काम हे मुख्यमंत्री महोदय करतील. परंतु एकमेकांमध्ये गैरसमज करून यांना मिळालं नाही तर त्यांना आता आज सत्यजित कदम मेळावा घेतायत, मला माहित नाही त्यांची भूमिका काय. मी त्यांनाही आवाहन करेन की आपण पक्षाच्या बाबतीत कुठं काही चुकीचं वक्तव्य करावं, नेत्यांच्या बाबतीत चुकीचं वक्तव्य करावं, महायुतीच्या बाबतीत चुकीचं वक्तव्य करावं हे करू नये. कारण अजून निर्णय झालेला नाही. निर्णय होत असताना समन्वयानं एखाद्याला उमेदवारी मिळाली तर दुसऱ्याचं पुनर्वसन हे 100% झालं पाहिजे. कारण हे सगळे ताकदीचे लोक आहेत आणि मग पुनर्वसन करण्याचा जो निर्णय असेल तो वरिष्ठ नेते घेतील, फडणवीस साहेब घेतील, मुख्यमंत्री महोदय घेतील.
परंतु चुकीच्या पद्धतीच्या अफवा समज होऊ नयेत. कृष्णराज महाडिक हे तरुण आहेत, लोकप्रिय आहेत, युवा वर्गामध्ये महिलांच्या मध्ये त्यांची पॉप्युलरिटी आहे, त्यांचं काम चांगलं आहे आणि म्हणून त्यांच्या बाबतीत सुद्धा कुठं गैरसमज लोकांच्या मनामध्ये होऊ नये. त्यांची उमेदवारी अजून निश्चित झालेली नाही. जो निर्णय महायुती म्हणून पक्ष देईल त्या निर्णयाबरोबर आपण सगळ्यांनी राहिलं पाहिजे. गैरसमज होता कामा नयेत हे सांगण्यासाठी मी आज आपल्या सर्वांना इथं निमंत्रित केलेलं आहे.